वर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती। ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे। अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत। एकूण आपण विचार केला तर जवळपास या वर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे। महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत। ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत। खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये 26 लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे। आता ही 20 लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील, जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू। त्यासोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत। ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो, महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे। ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितला आहे। मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज 20 लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली आहेत। त्या संदर्भात आशिष शेलारांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे, वारंवार सांगण्याची आवश्यकता नाही। त्या ठिकाणी सगळ्या राज्यांचे चित्ररथ असतात, आपल्यालाही बोलवण्यात आलेलं आहे। मात्र त्यातले 15 चित्ररथ हे रस्त्यावर असतात, बाकी एका ठिकाणी लोकांकरता पाहण्याकरता ते ठेवले जातात। आलटून पालटून राज्यांना संधी मिळते। गेले 4 वर्ष आपल्याला संधी मिळाली होती, म्हणून यावर्षी आपल्याला संधी नाही आहे। मागच्या वर्षी मोठ्या 3 राज्यांना संधी नव्हती, त्यामुळे याच्यात काही वेगळं होत आहे किंवा महाराष्ट्राला डावललं जात आहे वगैरे असं काही नाही आहे। तथापि आम्ही पुन्हा एकदा विनंती करून बघणार आहोत की समजा अजून काही तुम्ही जर इन्क्लूड करणार असाल तर महाराष्ट्राचा करा, पण याच्यामध्ये हे रुटीन आहे, याच्यामध्ये कुठलंही वेगळेपण नाही। परभणीमध्ये राहुल गांधींनी टीका केली आहे तुमच्यावरतीच की तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि कस्टोडियल डेथ ही गृहमंत्र्यांची जबाबदारी असते, त्या अर्थाने तुम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोघेही आहात। हे तुमच्याकडून झालेलं पाप आहे असं त्यांचं म्हणणं। पोलिसांच्या मारहाणीचं कस्टोडियल बघा, राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते। ही केवळ राजकीय भेट होती। लोकांमध्ये, जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे। तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे। महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे। न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातलं सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल, काहीही लपवण्याचं कारण नाही आहे। आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झाला आहे असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही। कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल। शरद पवार देखील तिथे गेले होते, त्यांच्या पण हेतूविषयी काही शंका येते का? आणि ते तुमच्याशी बोलले, ते तुमच्या असं आहे की पवार साहेबांनी मला एवढं सांगितलं की या दोन्ही ठिकाणी तुम्ही लक्ष घाला। मी त्यांना सांगितलं मी पूर्ण लक्ष घातलेलं आहे। चालू आहे, कुठली रस्सीखेच पालकमंत्र्याबद्दल नाही। आता आमचे जे काही 3 पक्षाचे नेते आहेत ज्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे ते एकत्रित बसतील, पुढच्या 2-3 दिवसात निर्णय करतील।
आता मला असं वाटतं या 7-8 दिवसात आम्ही तो हप्ता देऊन टाकू. पुढचा आणखी एक भुजबळ साहेबांचं महत्वाचा प्रश्न, ते सकाळी तुम्हाला भेटले आज येऊन, ते नाराज आहेत, ते भाजपमध्ये ते मला भेटले आणि भेटल्यानंतर भुजबळ साहेबांनी तुम्हाला ब्रीफ केलेलं आहे, आमची काय चर्चा झालेली आहे. वेगळ्याने ब्रीफ करायची आवश्यकता नाही. भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष, मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहेच, पण आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे आणि स्वतः अजितदादा देखील त्या ठिकाणी त्यांची चिंता करतात. मुळातच भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे, आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे. भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला जाईल. पक्षात चालणार आहे का? ते जर स्वागत ते जर त्यांनी असं आहे त्यांनी अशी मागणी केली नाही, अशा प्रकारचा कुठला विषय समोर आलेला नाही. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही आणि शिवसेना ती काही एकत्रित आहोत ना, त्यामुळे आम्ही कशाला म्हणजे अशा प्रकारचे काही भावनाच नाही आहेत. आम्ही एकत्रित आहोत, निर्णय एकत्रित करायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये आदर आहे. सर, त्यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये निदर्शनं करण्याची धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका अशी मागणी बेसिकली केली आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी आता बीडच्या प्रकरणाची सगळी चौकशी चाललेली आहे. ती चौकशी दोन्ही प्रकाराने आपण करतो आहे आणि मी स्पष्टपणे सांगितलं आहे की चौकशीमध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे कुठल्याही प्रकारची निदर्शनं करणं हे काही योग्य होणार नाही. ही कुठलीही रस्सीखेच सुरू नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. भुजबळ हे महायुतीचे प्रमुख नेते आहेत, महायुतीच्या विजयात भुजबळांचा वाटा असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. सागर बंगल्यावर फडणवीस आणि भुजबळ भेट पार पडली होती आणि त्यानंतर आता फडणवीसांची प्रतिक्रिया पाहायला मिळते. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली आहे. सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांवर काही गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालंय. सोमनाथची पोलिसांनी हत्या केली असून याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत असा गंभीर आरोप राहुल गांधी करतायत. पुलिस ने इनकी हत्या की है. इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है. आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है. हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले. मारहाण करून सोमनाथची हत्या केल्याची गंभीर आरोप सोमनाथच्या आईने देखील केलाय. सोमनाथच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देऊन लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी सोमनाथच्या आईने केली आहे. मी सांगितलं सरांना आमची न्याय लवकरात लवकर व्हावा. जे आहेत ना मारलेले त्यांना शिक्षा द्या, कठोर शिक्षा द्यावा, फाशीचं सजा त्यांना द्यावा मी बोललो. हे आमचा लवकर न्याय करा. ते काय म्हटले तुम्हाला? होईल म्हणले, कायदेशीर काय आहे ते होईल म्हणले. कायदा हाय, संशय हाय, मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केलाय. तो मर्डर केल्यानंतरच माझा मुलगा मरण पाहिलाय ना. हा, माझ्या मुलाला आजार नव्हता, काही नव्हता. माझ्या मुलाला 4 दिवस मारून 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 पार त्याचे हाडं मोडून मर्डर करून त्याचा जीव घेतला. संशय काय हायच. तर दुसरीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची ही भेट घेतली आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्कारावेळी विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी वाकोडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी देखील पोहोचले. यावेळी राहुल गांधींनी विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं.
बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे टॉप 50 मधून. बडतर्फा IAS अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं दणका दिलाय. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली हायकोर्टानं फेटाळलाय. त्यामुळे कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. मवियाचे नेते जितेंद्र आव्हाड, राजन विचारे राजन यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी निदर्शनं केली. बीड जिल्ह्यातील परळी इथं शिवभोजन चालकानं दिव्यांगाला मारहाण केली होती. त्या शिवभोजन चालकाचा परवाना निलंबित करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिव्यांगांनी केली आहे. कराडमध्ये दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक झालाय. शेतकऱ्यांनी वडोली निळेश्वर इथं दूध संकलन रोखलंय. दूध संकलन केंद्राच्या गाड्या अडवून शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतलंय. पुस्तकाला आता वह्यांची पानं जोडण्याचा निर्णय रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं वजन कमी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावरून कंत्राटदार आणि विभागातील आजी माजी अधिकाऱ्यात मोठे वाद देखील पाहायला मिळाले. त्यामुळे काही दिवसातच हा निर्णय रद्द केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आई तुळजाभवानीची सिंहासन पूजा नोंदणी आता ऑनलाईन करता येणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानानं ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी 26 डिसेंबरपर्यंत जानेवारी महिन्यातील पूजांची नोंदणी सुरू आहे. या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर संस्थांच्या वतीनं करण्यात आलंय. पानगावच्या हेमाडपंथी विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 9 कोटी 34 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातून हा निधी मंजूर करण्यात आलाय. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात होणार आहे. पुण्यात 1250 मृदुंगाच्या एकत्रित वादनातून स्वरब्रह्माची अनुभूती पाहायला मिळाली आहे. SP कॉलेजच्या मैदानावर हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याच्या विविध भागातून आलेल्या मृदुंग वादकांनी एकत्रित वादन केलंय. यावेळी जय जय विठोबा रखुमाईचा गजर करत टाळ्यांच्या गजरात भक्तिरसाचा संगम अनुभवता आला. ट्विटरनं आता प्रीमियम प्लानच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीनं आपल्या प्रीमियम प्लान्समध्ये थेट 35% वाढ केली आहे. या नव्या किमती 21 डिसेंबर 2024 पासून लागू झाल्या आहेत. ज्या लोकांनी प्लान घेतलाय त्यांना पुढील महिन्यात येणाऱ्या बिलात नवीन दरानुसार पैसे द्यावे लागतील. उत्तराखंड राज्यातील धारचुला इथं एक मोठं भूस्खलन झालंय. पिथौरगड जिल्ह्यातील धारचुला येथील एक मोठी टेकडी अचानक कोसळल्यानं प्रचंड भूस्खलन झालं. या भूस्खलनानं मोठ्या प्रमाणात नुकसानीची शक्यता आहे. शिमल्यात सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरली असून हलक्या स्वरूपाची बर्फवृष्टी झाली आहे. यामुळे दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तेवीस फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानमधील मॅच दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताच्या मॅच खेळवण्यासाठी दुबईची तटस्थ ठिकाण म्हणून निवड करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली मॅच यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये कराचीत पार पडेल. फायनल 9 मार्चला लाहोरमध्ये होणार आहे. अभिनेता अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ही तोडफोड केली आहे. यावेळी चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेसाठी 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. वातावरण बदलानं नांदेडमध्ये झेंडू फुलावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. आता बाजारपेठेत झेंडूला केवळ 10 रुपये किलो दर मिळतोय. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. यंदा सततचा पाऊस, पूर आणि किडीच्या प्रादुर्भावानं राज्याच्या विविध भागात कापसाच्या पिकाचं नुकसान झालंय.
अकोल्याच्या कापूस बाजारात कापसाचा कमीत कमी दर सुमारे 7,000 रुपये एवढा होता. हा दर हमीभावापेक्षा कमी आहे, त्यामुळे कापूस उत्पादक त्रस्त आहे. तूर दरात 1,500 घसरण झाली आहे. 9,750 रुपये प्रति क्विंटल असलेली तुरीचे भाव आता 8,100 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचलेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झालाय. नाशिकच्या खामखेडा परिसरात उन्हाळी कांदा लागवडीला उशिरा सुरुवात झाली आहे. परिसरात 3 दिवस रात्रीचा वीज पुरवठा होतोय, त्यामुळे शेतकऱ्याला रात्री कडाक्याच्या थंडीत कांदा लागवड करावी लागतेय. अमरावती जिल्ह्यात सोयाबीनचा भाव 4,000च्या खाली आलाय. सोयाबीनचा शासकीय दर 4,892 असताना यंदा सोयाबीनचे दर 420 रुपयांच्या वर गेले नव्हते. त्याच कारणानं अजूनही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केलेली नाही. या दरानं शेतकरी आता त्रस्त झालाय. यवतमाळच्या पांढरकवडा इथं खरेदी विक्री संघामार्फत नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू होती. मात्र आता सोयाबीन साठवणुकीसाठी जागा नसल्यानं सोयाबीन खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारपेठेत सोयाबीनला अल्प दर मिळतोय. त्यामुळे नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन विकून शेतकरी कसाबसा उत्पादन खर्च काढतोय. धाराशिवमधल्या परंडा तालुक्यातील पाच पिंपळा इथल्या केळी इराण आणि इराकमध्ये निर्यात करण्यात येत आहेत. शेतकरी नागेश राजाराम पाटील यांनी आपल्या शेतात 3 एकर क्षेत्रात मायक्रोसन या जातीच्या केळीची लागवड केली होती. दरम्यान या केळीला 27 रुपये भाव मिळाला आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यात द्राक्ष छाटण्याचा हंगाम सुरू झालाय. परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून द्राक्ष खरेदी सुरू झाली आहे. द्राक्ष पेटीला 440 रुपये उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना अच्छे दिन आले. वाशिम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात 42,000 शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. या रब्बी हंगामातील पीक विमा काढण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीक विम्याकडे कल कमी दिसून आलाय. सोलापुरात अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र सुरू झाली आहेत. या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते, असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महसूल तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांनी केलंय. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात सध्या देश विदेशातील सफरचंद येत आहेत. अफगाणिस्तानवरून आलेला अफगाण सफरचंदही आता एपीएमसी बाजारात पाहायला मिळत आहे. अफगाण सफरचंदाचा 10 किलोचा एक बॉक्स 800 ते 850 रुपयांना मिळतोय. यंदा भाव उतरले असल्याची प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करतात. मुंबईत डिसेंबर अखेरपर्यंत गारठा कायम राहणार आहे. तापमानातील ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत कायम राहील. मुंबई शहर तसंच उपनगरात दिवसभर गार वाऱ्यांचा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे पहाटे, दुपारी आणि संध्याकाळीही थंडीच राहील. पुण्याच्या ग्रामीण भागातून वाहणाऱ्या भीमा नदीवर धुक्याची चादर पसरली आहे. या नदीतून थंडगार वाफ बाहेर पडताना दिसतेय. हा नजारा दिसायला चांगला वाटत असला तरी शेत शिवारात रोगराईचे संकेत घेऊन आलाय. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात 26 डिसेंबरला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात 26 डिसेंबरला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. थुथुकुडीच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. धाराशिव जिल्ह्यात वाघाची दहशत पाहायला मिळतेय. वाघानं 2 गायींवर हल्ला करत त्यांना जखमी केलंय. वन विभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ चित्रित झालाय.
धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या एका खासगी लॉजमधून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका पुरुषासह 3 महिलांचा समावेश आहे, तर अन्य 2 बांगलादेशी नागरिक फरार असल्याची माहिती समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वर्ध्यात ऑनलाईन शॉपिंग करणं महिलेला महागात पडलंय. 997 रुपयांचा ड्रेस आवडला नसल्यानं रिफंड मिळवण्यासाठी एपीके फाईल ओपन करताच महिलेच्या खात्यातून तब्बल 1 लाख रुपये परस्पर गायब झाले. महिलेनं या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. मात्र चोरट्यांनी भेळ चौक येथील सीसीटीव्ही कंट्रोल युनिटच्या बॅटरीवरच डल्ला मारलाय. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सुरक्षा यंत्रणेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आता बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही बाटलीबंद पाणी पिता का? तुम्ही बाटलीबंद पाणी पित असाल तर जीवघेणं ठरू शकतं. हे आम्ही का म्हणतोय पहा. बाटली बंद पाणी पिताय, सावधान. मिनरल वॉटर नव्हे, तुम्ही पिताय विष. बाटली बंद पाण्यामुळे कॅन्सरचा धोका. तुम्ही तहान लागल्यावर बाटली बंद पाणी पित असाल तर आजारी पडाल. कॅन्सर सारखा जीवघेणा आजार होऊ शकतो, कारण प्लास्टिकच्या बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आणि हेच मायक्रोप्लास्टिकचे कण आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्यानं FSSAI न बाटलीबंद पाणी हाय रिस्कच्या श्रेणीत टाकलंय. FSSAI च्या अहवालानुसार बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले. मायक्रोप्लास्टिकचे कण आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. पोटातील अवयवांमध्ये प्लास्टिकचे कण जमा होऊ शकतात. छोटे प्लास्टिकचे कण शरीरात गेल्यास कॅन्सर होऊ शकतो. पचन संस्थेशी संबंधित समस्या आणि हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. हे गंभीर आजार होऊ शकतात. विशेष म्हणजे नैसर्गिक स्रोतांमधून येणाऱ्या पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी आवश्यक खनिजे असतात, जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. मात्र बाटलीबंद पाण्यात या खनिजांची कमतरता असू शकते. पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत ही पोषक तत्व नष्ट होतात. मात्र बाटलीबंद पाण्यात घातक रसायनं आढळल्यानं आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.